नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. काव्याच्या बाबतीत असं काहीतरी भयंकर घडलंय ना प्रेक्षकांनो, ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल, स्वप्ना देखील विचार केला नसेल. ही जरी भयंकर घटना असली, याचा फायदा मात्र काव्याला 100% होणार आहे. यामुळे काव्य आणि पार्थ एकत्र येणार आहेत आणि तिकडे चित्राच्या लग्नामध्ये नंदिनी आणि जीवा. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, सगळं बघूया. पण पाहिलंच होतं की काव्याने पार्थला विचारलेलं असतं की तुम्ही माझ्या एक्झाम सेंटरला मला सोडायला येणार का. पण पार्थने मात्र सरळ नकार दिलेला असतो. काव्याला खूप राग आलेला असतो. दुसऱ्या दिवशी तिची एक्झाम असते आणि तिचं काय कॉन्सन्ट्रेट होत नसतं. अजून ती जेवलेली सुद्धा नसते. आणि जेव्हा पार्थला मानिनीकडून कळतं की काव्य जेवलेली नाही आहे, तेव्हा तो किचनमध्ये येतो, ताट भरतो आणि काव्याच्या खोलीत येतो आणि बोलतो, काव्या, हा काय प्रकार आहे, तुम्ही अजून जेवला नाही आहे. तेव्हा काव्या रुसते आणि तिकडे जाऊन बसते आणि बोलते, प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती करू नका, मला भूक नाही आहे, मला एकटीला सोडा. प्रेक्षकांनो, आपला पार्थसुद्धा पार्थच असतो. तो काही काव्याचा पिच्छा सोडत नाही. तो लगेच तिच्याजवळ जातो आणि तिला भरू लागतो चपाती आणि कोबीची भाजी. काव्या तर त्याच्याकडे बघतच राहते आणि पार्थ इतक्या प्रेमाने भरवतोय म्हटल्यावर तिला खावंच लागतं. आणि मग काय काव्या चुपचाप ते खाते. दुसऱ्या दिवशी आता काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण थोड्याच वेळात तिचा पेपर असतो. ती तशीच निघालेली असते. तेवढ्यातच मानिनी तिला अडवते आणि बोलते, काव्या, अगं थांब, दही साखर घेऊन जा, अगं आज तुझी मेन एक्झाम आहे. आणि मग काय काव्या लगेच त्यांच्या पाया पडते, त्यांचा आशीर्वाद घेते आणि बोलते, काकू मला आशीर्वाद द्या. तेव्हा मानिनी बोलते, काव्या, अगं माझा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहे आणि मला खात्री आहे तू खूप चांगल्या रीतीने परीक्षा देशील, तुझ्या प्रयत्नांना नक्की यश येईल आणि तू ही मेन एक्झामसुद्धा क्लिअर करशील. असा खूप छान आशीर्वाद ती काव्याला देते. काव्या मात्र इकडे तिकडे बघत असते, कारण तिला पार्थला बघायचं असतं, त्याच्याकडून बेस्ट ऑफ लक मिळवायचं असतं. पण पार्थच्या तोंडातून एक शब्दसुद्धा फुटायला तयार नसतो. मानिनी बोलते, काव्या, देवाचे आशीर्वाद घे, कारण आज तुझ्या मेहनतीबरोबर देवाचे आशीर्वादसुद्धा तुला लागणार आहेत. आणि मग काय काव्या देवाच्या पाया पडू लाग. आणि तेवढ्यातच पार्थ मागून येतो आणि जोराने हाक मारतो, काव्या थांबा. काव्याला खूप छान वाटतं पार्थला बघून. पार्थ आता तिची चौकशी करू लागतो. तो बोलतो, काव्या, तुम्ही ID कार्ड घेतलं आहे ना, तुमचं आधार कार्ड सगळं चेक केलं आहे ना, कारण कोणतीही गोष्ट राहायला नको. तेव्हा काव्या बोलते, हो घेतलं आहे. तेव्हा पार्थ हात पुढे करतो आणि बोलतो, काव्या, बेस्ट ऑफ लक, खूप चांगलं काम करा. आणि हा घ्या पेन, हा मी खास तुमच्यासाठी आणला आहे, परीक्षेसाठी आणला आहे. यामुळे तुमचा पेपर नक्कीच चांगला जाईल. आणि आता कुठे काव्याला बरं वाटलेलं असतं. ती आता थँक्यू पार्थ असं बोलते आणि परीक्षा देण्यासाठी निघून जाते. कॅब पकडून ती आता बोरिवलीला पोचलेली असते, कारण तिथे तिचा नंबर पडलेला असतो. कॅबमधून उतरून ती आता एक्झाम हॉलकडे जात असते. मनात मात्र खूप टेन्शन असतं. पुढून गाडी येते या गोष्टीकडे सुद्धा तिचं लक्ष जात नाही. तो माणूस जोरजोरात हॉर्न वाजवत असतो, पण काव्या स्वतःच्या विचारांमध्ये इतकी गुरफटलेली असते की तिला आवाजच येत नाही हॉर्नचा. आणि ती गाडी येते आणि काव्याला धडकते. काव्या मात्र लांब फेकली जाते. ती रस्त्याच्या कडेला फेकली जाते आणि पूर्णपणे बेशुद्ध होते. तिच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागतो, खूप रक्त निघू लागतं. तिथे असणारे सगळे लोक आता तिच्या जवळ जमतात, तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात. पण काव्या मात्र पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते आणि बेशुद्ध अवस्थेत सुद्धा ती पार्थ पार्थ हे नाव उच्चारत असते. आणि त्याचं नाव घेत असताना एकदम ती बेशुद्ध होऊन खाली पडते. तिथे सगळी लोक जमलेले असतात. त्यांना आता कळून चुकलेलं असतं की पार्थ म्हणजे नक्कीच हिचा नवरा असणार आहे. तिचा मोबाईलसुद्धा तिथेच लांब पडलेला असतो. त्यातला एक व्यक्ती तो मोबाईल उचलतो आणि पार्थ या नंबरवरती कॉल लावतो. पार्थ आता पाहतो तर काय, काव्याचा फोन येत असतो. पार्थ पाहतो तर काय, काव्याचा फोन येतोय. आणि हे पाहून त्याला भलतंच टेन्शन येतं. तो विचार करतो, आज तर काव्याची एक्झाम आहे, मग एक्झाम टाईममध्ये पेपर लिहायचं सोडून या मला फोन का करत असतील. असा विचार करत असतो. टेन्शनमध्येच फोन रिसीव्ह करतो आणि बोलतो, काव्या, अहो काय झालं, तुम्ही एक्झाम देत नाही आहेत का, नक्की काय झालंय. तेव्हा तो माणूस बोलतो, साहेब, या ज्या कुणी आहेत ना, त्यांचा ॲक्सिडेंट झालाय, GB रोडला पटकन निघून या. आणि हे ऐकल्यावर तर पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते. तो अक्षरशः वेडा पिसा होतो आणि 100रीने काव्याच्या दिशेने धाव घेतो. हे सगळं आता वसवत्या रम्या बघत असतात. मात्र इतका आनंद झालेला असतो की काही सांगायलाच नको. ती मनातल्या मनात बोलते, ही काव्या जर गचकली ना तर फार चांगलं होईल. देव करो आणि ही काव्या मरून जाऊ, म्हणजे काय आपल्या आयुष्यातला काटा निघूनच जाईल. तेव्हा वसवत्या बोलते, हो ना, माझी सुद्धा हीच इच्छा आहे. आणि रम्या, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, देवसुद्धा हेच करणार आहे. इकडे आता पार्थ घटनास्थळी पोचलेला असतो आणि मग काय काव्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलवली जाते आणि तिला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. काव्याचं खूपच ब्लड लॉस झालेलं असतं, त्यामुळे सगळ्यांना फार वाईट भीती वाटत असते. काव्याचं कसं होणार, काय होणार, कोणाला काहीच कळत नसतं. पार्थ तर पूर्णपणे रडकुंडीला आलेला असतो.
कारण तो सगळं खापर स्वतःवरती फोडून घेत असतो. तो स्वतःशीच म्हणत असतो, जर मी काव्याबरोबर गेलो असतो तर आज ही वेळ त्यांच्यावर आलीच नसती. आज जे काही काव्याबरोबर घडलंय ना, त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे, असं म्हणत असतो. हंबरडा फोडून रडू लागतो दवाखान्यातच, कॉरिडॉर एरियामध्येच. तेवढ्यातच तिथे डॉक्टर येतात. पार्थ बोलतो, काय झालं, माझ्या काव्या कशा आहेत, त्या बऱ्या आहेत ना? तेव्हा डॉक्टर बोलतात, नाही, त्यांचं खूप रक्त निघालंय, खूप ब्लड लॉस झालाय आणि आता देवच या सगळ्यातून त्यांना वाचवू शकतो. आणि हे सगळं ऐकून तर पार्थला खूप वाईट वाटतं. खूप म्हणजे खूप वाईट वाटलेलं असतं. पार्थ आता चक्क गुडघ्यांवरती बसतो आणि डॉक्टरांसमोर हात जोडतो आणि बोलतो, डॉक्टर प्लीज माझ्या काव्यांना वाचवा. तुम्हाला हवे तितके पैसे मी द्यायला तयार आहे, पण माझ्या काव्यांना वाचवा. तुम्ही विदेशातून डॉक्टर्स बोलवा, पण माझ्या काव्यांना वाचवा. तेव्हा डॉक्टर बोलतात, पार्थ तुम्हीच का? कारण मगाशी आलेल्या काव्या पार्थ पार्थ असं नाव घेत होत्या आणि तुम्ही जर प्रयत्न केले तर कदाचित त्या शुद्धीवरती येऊ शकतात. कारण मला असं वाटतंय की सगळ्यात जास्त त्यांचं तुमच्यावरती प्रेम आहे. असं बोलून डॉक्टर तिकडून निघून जातात. तेव्हा मानिनी त्याला सांत्वन करू लागते आणि बोलते, बाळा अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अरे तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय की तुझं काव्यावरती किती प्रेम आहे आणि आता हे प्रेमच तिला मरणाच्या दारातून बाहेर आणेल. आणि मग काय, पार्थ आता लगेच ICU मध्ये जातो. काव्याला अजून शुद्ध आलेली नसते. डॉक्टरने ऑलरेडी त्यांना सांगितलेलं असतं, जर ती शुद्धीवरती आली नाही तर काव्या कोमात जाईल. आणि हीच गोष्ट त्याच्या मनामध्ये खदखदत असते. मानिनी, विक्रम आणि पार्थ तिघे आता ICU मध्ये आलेले असतात. पार्थ आता तिचा हात धरतो आणि बोलतो, काव्या काव्या प्लीज प्लीज शुद्धीवरती या. आज मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला स्वीकारायला तयार आहे. तुम्हाला वाटतंय ना की मी सगळा राग रुसवा विसरून गेलो. आजपासून मी तुम्हाला स्वीकारायला तयार आहे. तुम्हाला का कळत नाही आहे? तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही काव्या, प्लीज उठा. आणि हे शब्द आता काव्याच्या कानावरती पडताच तिचे डोळे उघडतात. ती आता पार्थकडे पाहते आणि त्याच्या मिठीत पडून ती आता रडू लागते. एकीकडे तिला आनंदसुद्धा झालेला असतो आणि दुसरीकडे तिला दुःखसुद्धा झालेलं असतं. आनंद या गोष्टीचा की पार्थने तिला ॲक्सेप्ट केलेलं आहे, पण इकडे मात्र तिची एक्झाम मिस झालेली असते, त्यामुळे तिला फार वाईट वाटत असतं. इतक्या दिवसांची मेहनत वेस्ट गेल्यामुळे तिला फार रडायला येत असतं. पार्थ बोलतो, काव्या तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना. आणि परीक्षा कुठेच जात नाही आहे. पुढच्या वर्षी अजून प्रयत्न करू, अजून जोमाने उतरू. आणि तसंही तुमचं प्रिपरेशन तर झालंच आहे, फक्त परीक्षा बाकी आहे. आणि अशा प्रकारे तो आता काव्याला धीर देत असतो. इकडे आपण पाहतो तर काय, जीवा आणि नंदिनी दोघेही चित्राच्या लग्नात असतात. त्यांना काहीच कल्पना नसते इकडे काव्याबरोबर एवढं भयंकर घडलंय ते. दोघे आता स्टेजवरती जात असतात, पण नंदिनीचा पाय स्लिप होतो आणि मग काय, जीवा लगेच तिला पकडतो. दोघांमध्ये खूपच रोमॅन्टिक सीन असा क्रिएट झालेला असतो. दोघे आता स्टेजवरती जातात आणि मग काय, कन्यादानाचा विधी सुरू होतो चित्राच्या. सगळं लग्न वगैरे पार पडतं. नंदिनी आता चित्राला बोलते, चित्रा बोल तुला काय हवं आहे? तेव्हा चित्रा बोलते, ताई माझी एक मनापासून इच्छा आहे, प्लीज प्लीज तुम्ही जीवादादाला ॲक्सेप्ट करा. आणि अजून एक गोष्ट, तुमचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा आम्ही त्या लग्नामध्ये प्रेझेंट नव्हतो, उपस्थित नव्हतो. आणि तुमचं लग्नसुद्धा तुमच्या मनाप्रमाणे झालं नव्हतं, दोघेसुद्धा त्या मनस्थितीत नव्हता. पण माझी एक खूप मोठी इच्छा आहे की ते लग्न आता मला पुन्हा बघायचं आहे. लग्न मंडप आहे, विधी सगळ्या सुरू आहेत, भटजी आहेत आणि नवरा बायकोसुद्धा आहेत, नवरा नवरीसुद्धा आहेत. फक्त तुम्हाला त्या विधी करायच्या आहेत. माझ्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा लग्न कराल? आणि मग काय, जीवाच्या तर मनामध्ये उकळ्याच फुटू लागतात. नंदिनीला खरं तर हे सगळं पटलेलं नसतं, पण चित्रासाठी ती होकार भरते. आणि मग काय, आता जीवा सगळ्यांसमोर नंदिनीच्या गळ्यामध्ये पुन्हा मंगळसूत्र घालतो आणि रीतसर सगळ्यांसमोर तो विधिवत तिच्या भांगेत कुंकूसुद्धा भरतो. आणि अशा प्रकारे तिकडे पार्थ आणि काव्या, तर इकडे जीवा आणि नंदिनी एकत्र आलेले असतात. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट